जिल्ह्यातील पैनगंगा धरणाला विरोध करीत गावकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले। आंदोलनादरम्यान गावकरी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत वाद झाल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। सध्या मात्र तणाव निवळला आहे। विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या खडका व खंबाळा येथे पैनगंगा नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाला गावकऱ्यांकडून विरोध होत आहे। धरणाला 42 गावातील गावकऱ्यांनी काम सुरू करण्यासाठी विरोध केला होता। मागील 28 वर्षांपासून धरणाचे काम रखडलेले आहे। यापूर्वी अनेकदा पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाकडे अनेकदा धरण विरोधी संघर्ष समितीने निवेदनही देण्यात आली होती। मात्र त्यानंतरही पाटबंधारे विभागाने धरणाचे काम सुरू करण्यास सुरुवात केली होती। दरम्यान निम्न पैनगंगा प्रकल्प धरण विरोधी संघर्ष समितीने यवतमाळ येथे पत्रपरिषद घेऊन 3 दिवसात सुरू केलेले काम बंद करण्याची मागणी केली होती। अन्यथा समितीस 3 दिवसांनी काम बंद करेल असा इशारा दिला होता। त्याचाच विरोध म्हणून आज धरण विरोधी संघर्ष समितीने शेकडो गावकऱ्यांना सोबत घेऊन धरणाचे सुरू असलेले काम बंद करण्यासाठी आंदोलन केले। यावेळी खडका तांडा येथे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी राखून धरले। त्यानंतर पोलीस आणि धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत काम करू देणार नसल्याचा पवित्रा धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलाय। त्यामुळे पोलीस आणि धरण विरोधी संघर्ष समितीचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे। म्हणजे एका प्रकारचं मरण आहे, कारण की मोबदला नाहीच पण धरणच नको आम्हाला। बहिणाबाई चौधरींनी त्या काळात म्हटलं होतं, धरण बांधते ग मी मरण कांडते ग, म्हणून धरण आम्हाला नको, मोबदला पण नको। आम्हाला काय करायचं नाही पैसा। पेशाची जमीन सरकारला घेताच येत नाही। कोणा उद्देशाने पेशाची जमीन घेता येते? सरकार म्हणतात ना आदिवासीची जमीन घ्यायची नाही म्हणून, मग शासनाला घेता येते का? पेशाची जमीन घेता येते का शासनाला? फडणवीस साहेब म्हटले होते तेव्हा चिमट्याला चिमटा घेतो, मग आता कसे काय बा? छोटे छोटे पाटबंधारे बांधा तुम्ही, धरण कशाला बांधता? महाराष्ट्राला काय त्या धरणाचा उपयोग आहे का? आम्हाला म्हणजे मरण आहे, आमच्या भविष्यात पिढीचे सगळं खराब आहे। या प्रकल्पाला आमचा विरोध आहे। हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथे आमच्या केसेस दाखवला आहे, परंतु पाटबंधारे विभागाचे अधिकारी असतील, संबंधित अधिकारी असतील, पोलिसांना आमच्या पुढे ठेवून पोलिसांचा धाकदपट करून हे काम इथं करण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने 3 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेब, SP साहेबांना आम्ही निवेदन दिलं, रीतसर मागणी केली। आमच्या पेसांतर्गत गावं आहे, आमच्या पेसा ग्रामपंचायत जे मागण्या केल्या त्याच्यातली एकही मागणी मान्य झालेली नाही। त्यामुळे तुम्ही पेसा ग्रामपंचायतीचं कुठेतरी उल्लंघन करत आहे। त्यामुळे आम्हाला हे काम बंद पाहिजे। 3 दिवसाचा अल्टिमेटम दिल्यानंतर आज 5वा दिवस 6वा दिवस उजळला। मग आज आमच्या लोकांनी सांगितलं होतं की आम्ही काम बंद करू, परंतु या लोकांनी कसलंही आमचं विनंतीचं मान न ठेवता आम्ही इथे 12 वाजता काम बंद करायला आलो, तेव्हा तिथं मोठ्या प्रमाणावर काम चालू होतं। हे पाहून लोकांचा रोष अनावर झाला आणि काही आमच्यातली जी नवयुवक काही मंडळी असेल त्यांच्याकडून थोडी बहुत गोट मारून काचेचं जरी नुकसान झालं असेल तर ते सामान्य लोकांचं नाही आहे, कारण पदाधिकारी म्हणून ती जबाबदारी आमची होती आणि जे काही नुकसान झालं असेल, अडथळा झाला असेल, ते पदाधिकारी म्हणून आम्ही समितीचे सगळे लोक त्याला सक्षम आहोत आणि 5000 लोकांच्या जमावाने आज हे काम पूर्णपणे बंद पाडलेलं आहे।